चा पाऊस माहीत आहेच, पण यावर्षी टाटा IPLला धावांचा पाऊस पडतोय आणि प्रत्येक सामन्यात एक नवा इतिहास घडतोय. हा आहे IPLचा 17वा सीझन आणि आज होणार आहे यातली 17वी मॅच. काय मित्रांनो, IPL पाहताय ना, धम्माल मजा येते. कालच्या मॅच मध्ये सुद्धा आपण तेच पाहिलं आणि संपूर्ण टाटा IPLच्या इतिहासातला हा हंगाम खूप स्फोटक हंगाम आपल्याला पाहायला मिळतोय, कारण चौकार षटकारांचा धोधो पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. नमस्कार, मी ऐश्वर्या. कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचे आपले गेस्ट आहेत दोन्ही मुंबईचे मुलगे, कूल आणि स्टायलिश असे धवल कुलकर्णी आणि सिद्धेश लाड. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे. धवल, काय सांगशील या हंगामाबद्दल? कमाल हंगाम होतो यार, खूप मजा येते पाहताना. नाही, नक्कीच. आणि आम्हाला पण कॉमेंट सुनील नारायण, नंतर खाली आंद्रे रसलने आणि अंक्रिश एक चांगला उभरता सितारा त्यांच्या टीममध्ये आलाय. पण जबरदस्त मजा येते या हंगाममध्ये. सिद्धेश, किती मजा येते तुला हा मस्त हंगाम पाहताना? मला वाटतं सगळ्या IPL मध्ये हा जो IPLचा सीझन आहे तो ती संधी मिळाली, कारण राईट हँडर आऊट झाला. तर अंक्रिश उतरलेला पहिल्या 2 बॉलमध्येच त्याने ते स्टेटमेंट केलं की मी आलोय आता. IPL क्रिकेट आपण म्हणू शकतो त्या प्रकारची इनिंग होती त्याची. सिद्धेश, तुला त्याच्या कालच्या मॅच मधलं बॅटिंग मधलं स्पेशली काय आवडलं? कसा खेळलाय तो? तुला काय आवडलंय? मी ऐश्वर्या खास करून इथे मेन्शन तुमचं असतं तेव्हा पहिली मॅच असून दे की दुसरी मॅच असून दे, जसं धवल बोलला, पहिले 2 बॉलमध्येच त्यांनी स्टेटमेंट दिलं की मी इथे आलोय आणि ते प्रिपरेशन त्यांनी केलं नसतं तर असं झालं नसतं. आणि जस्ट ॲड करायचं आहे की त्याच्या म्हणजे मी त्याला जवळून ओळख, कारण माझ्याच बिल्डिंगमध्ये राहतो आणि ऑफ सीझनमध्ये माझ्याबरोबर मेहनत जी घेतो बॅटिंग मागे, खूपच चांगला मेहनती खेळाडू आहे आणि त्याचं त्याला यश मिळतंच आहे आता. आणि असंच त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो पुढच्या मॅचेसमध्ये आणखीन प्रभावी व्हावा असंच मलाही वाटतं आणि तो खूप छान खेळावा. आणि यानंतर आता मी येणार आहे आपल्या आजच्या मॅचकडे. सो आजची मॅच आहे ती GT वर्सेस PBKS आहे आणि जी होतीये गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. सो त्या आत्तापर्यंतच्या हंगामामध्ये पाहायला गेलं तर GTला हरवणं हे कठीण नाही, खूप कठीण वाटतं आणि त्यातून त्यांच्या होम ग्राउंडवर हरवणं म्हणजे अशक्यच दिसतंय. GTने आतापर्यंत सगळेच होम ग्राउंडवाले सामने इंटरेस्टिंग आहे. काय वाटतं धवल, आज काय होईल? नाही, मला वाटतं की गुजरातची टीम आज चांगलंच खेळणार, कारण गेला सामना खूपच चांगले खेळलेत. रोहित शर्मा तर चांगली करतोच आहे, पण एक ओव्हरऑल चांगली वाटते युनिट. डेव्हिड मिलर पण चांगला क्लिक झाला. शुभमन गिलचं होम ग्राउंड आहे, सगळ्यात आवडतं ग्राउंड आहे शुभमन गिलचं. तर मला वाटतं की जरा आज वाटतं की गुजरातच जिंकेल हा सामना. नक्कीच. आणि सिद्धेश, PBKSला आजचा हा सामना जिंकायचा असेल तर काय करावं लागेल? मला वाटतं जे आपले झाले आज किंग्ज 11 पंजाबसाठी, तर पोटेन्शियल आहे, पण खूप मेहनत करावी लागेल जरी मॅच जिंकायची असेल तर. येस, त्यांना आज खूप मेहनत करावी लागणार आहे आणि ते नक्कीच करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो. आणि आता यानंतर मी येणार आहे माय मोस्ट फेवरेट प्लेयर शुभमन गिलकडे. तो जितका हँडसम आहे तितकाच तो छान खेळतोय, त्याचं कर्णधार पद तो खूप छान भूषवतोय. पण तसं पाहायला गेलं तर त्याच्याकडून जो परफॉर्मन्स हवा आहे तो अजून तितकासा त्याने दिलेला नाही आहे. तर आज PBKS विरुद्ध त्याला खेळायला नेहमीच आवडत असतं. सो तो आज त्याचे काय नवीन स्ट्रॅटेजीज आपल्याला पाहायला मिळतील, काय वाटतं सिद्धेश? मला वाटतं की कुठलीही मॅच असून दे, बेसिक तर असतंच कुठल्याही प्लेयरचं मध्ये. आता तर बिझनेस एंड ऑफ द टुर्नामेंट बाकी आहे, त्यानंतर क्वालिफायर्स, हे सगळे टुर्नामेंट बाकी. तर पहिल्या 3 मॅचमध्ये स्टार्ट तर मिळालेला त्याला, फक्त त्याचा परफॉर्मन्स तर दिसणारच आहे आपल्याला. धवल, तू काय सांगशील शुभमन गिल बद्दल? नाही, नक्कीच थोडं एक्स्ट्रा फेवरेट ग्राउंड आहे त्याचं, तर मला वाटतं की परफॉर्मन्स आपल्याला दिसणार हळूहळू त्याच्याकडनं पण. येस, आणि त्याच्याकडनं खूप सारे चौकार षटकार पाहायला आवडणार आहेत. आणि आता GT टीम जितकी ग्राउंडवर मजा धमाल मस्ती करते तितकीच ती ऑफ फील्ड सुद्धा खूप मजा मस्ती करते. त्यामुळे आता पाहूया GT टीमची धमाल मजा मस्ती. बॉलीवुड के सुपर नथिंग एल्स. मजा आली आहे ही GTची फन मोमेंट वाला सगळा सेगमेंट पाहून. खरंच खूप कमाल त्यांनी सांगितलं. आणि आता मी तुमच्या दोघांसोबत सुद्धा एक फन गेम खेळणार आहे. सो तुम्ही रेडी आहात? एकदम. एकदम. ओके. सो मी तुम्हाला दोघांनाही क्वेश्चन्स विचारणार आहे, त्याची आन्सर्स तुम्ही मला दोघांनी द्यायचे. ओके. सो क्रिकेटपटू नसतात तर काय असतात? मी कधी केली अशी कॉलेज शाळेमध्ये? एकदम नेता आहे मी सगळ्यांचा.
एखाद्या नेत्याचा डायलॉग होऊन जाऊ दे. अरे जाऊ दे बाबा, नको बोलून घेतील नाही तर मला. मेरे भाई और बहन. ओके, कोणता सुपर हिरो छान क्रिकेटर होऊ शकतो? सुपरमॅन. सुपरमॅन. ताकद आहे त्याच्याकडे. ताकद आहे. नक्कीच जसं स्फोटक IPL चालू आहे. घेतलं असतं. कारण एवढे षटकार लागतायत ना, ते कुठेही मारून दे, त्यांनी जाऊन कॅच पकडला असता त्याचा. मी स्पायडरमॅनला घेतला असता तेव्हा. मस्त मस्त. आणि आता तुम्ही बघितलेलं सगळ्यात वेगळं प्री मॅच रिच्युअल कोणतं आहे सिद्धेश? पण बसमध्ये सगळ्यात लास्ट येतो. कोण आहे तो प्लेअर? आजपर्यंत मला हे समजलं नाही. आज आन्सर कर हे. काय? आज आन्सर कर. त्याला नेहमी पाहिलंय मी की उठणार 5 वाजता पण 8 वाजता. तर मला असं होतं की मी टाइम का वेस्ट करू, मी खाईन आपलं आरामात आणि सगळे गेल्यावर जाईन. तशी पण बस निघणार नाही टाइमच्या आधी. मग बरोबर त्या टाइमला जाऊन मी काहीतरी आहे, स्टोरी आहे, सांगत नाहीये सांगत नाही आपल्याला. ठीक आहे, आता धवल तू सांग की त्याचं असं काय आहे प्री रिच्युअल, तो काय करतो? त्याला माझं काय आहेच नाही. मस्त, मजा, धमाल आणली तुम्ही दोघांनी. पण आता मी तुमका काही प्रश्न विचारतय, तुमका त्याची उत्तरं देऊची हत माका. म्हणजे काय? तुमका म्हणजे? अरे काय म्हणजे ही मालवणी आहे आणि ह्याच मी काय ह्याची काय म्हणाली? तुमका याची उत्तरं देऊची हत माका. आत्मा का? म्हणजे आत्मा का? जॅपनीज बोलते की काय? नाही, ही मालवणी आहे. जसं आपल्या नाही, महाराष्ट्रामध्ये नक्कीच माहिती आहे, आम्ही मस्ती करतोय त्याची. मालवणी भाषा दिन आहे आज आणि त्या निमित्ताने सर्वांना मालवणी भाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अच्छा, म्हणजे पंचांनी आपल्या बाजूने निर्णय दिलाय, पॉझिटिव्ह निर्णय दिलाय. उजवा हात पुढे केला. ओके, आणि इथला लास्ट वन तर आला. हा, म्हणजे एक Cricketer गडी आला की गेला आणि गेला. दुसरा गडी आलेला आहे. सो कसं वाटलं तुम्हाला हे मालवणी? तुम्ही कधी कोकणात गेलात का आणि हे शब्द कधी ऐकायला कोकणात मिळालेत तर का गेलोय, तुम्हाला? रत्नागिरीत नेहमीच जातो कारण मस्त आंबे खायला गेलोच आहे बऱ्याचदा. आता तू आंब्याचा विषय काढलास तर पहिला आंबा खाल्लास का या सीझनचा? खाल्ला अरे वा. खाल्ला हापूस आंबा. सिद्धेश, तुझं गाव कोकणात आहे राईट? सो माझं तसं गाव आहे गोव्यात. कोकण म्हणजे आपल्या पृथ्वीवरचा दुसरा स्वर्ग आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये आणि खूप धमाल आलेली आहे. आणि आता वेळ झाली आहे कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये एक छोटासा ब्रेक घेण्याची. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आणि ही मॅच पाहण्यासाठी खूप उत्सुकता आहे. ब्रेक नंतर स्वागत आहे कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि आता आपण बोलणार आहोत PVKSचा कॅप्टन आणि सलामीवीर शिखर धवन बद्दल. संपूर्ण IPLच्या हंगामांमधला तो सेकंड प्लेयर आहे की ज्याच्या धावा सगळ्यात जास्त आहेत. आज तो काय कमाल दाखवेल आणि त्याचा गेम कसा उंचावेल, काय वाटतं धवल? मला वाटतं की एक जिंकत नाही म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, पण मला वाटतं की शिखर एक चांगला एक्सपिरियन्स खेळावर. येस, नक्कीच. आणि त्याचप्रमाणे शिखर धवन समोर आज दुसरं मोठं चॅलेंज आहे ते राशिद खानचं. त्याच्यासोबत खेळताना आज शिखर धवन काय कमाल करेल किंवा त्याची कुठली स्ट्रॅटेजी त्याने केली पाहिजे, काय वाटतं? पण फिरकी गोलंदाजांसमोर त्याचा गेम सॉलिड आहे. म्हणजे सगळे शॉट्स आहेत, तुम्ही रिव्हर्स स्वीप बोला, स्वीप बोला, आणि जेव्हा तुमच्याकडे स्वीप रिव्हर्स स्वीप कुठल्याही चांगल्या स्पिनर विरुद्ध चांगली कामगिरी करेल. येस, त्याला आणि हा सपोर्ट मिळायला हवा कारण त्याचा आज गेम त्याच्यामुळे खूप छान होऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का सर्व प्रेक्षकांना, तुम्ही घर बसल्या जिओ सिनेमावर IPL पाहून जिंकू शकता लाखोंची बक्षिसं. ती कशी? तर जीतो धन धनाधन या कॉन्टेस्टद्वारे. आजची मॅच खूप कमाल होणार आहे आणि आजच्या मॅचमध्ये काय होईल हे मला तुम्हा दोघांकडून ऐकायचं आहे. काय वाटतं धवल, किती स्कोर होईल आज? मला वाटतं की आज 185च्या वर तर नक्कीच होईल. सिद्धेश, काय वाटतं आज कोण जिंकेल? मला वाटतं किंग जिंकावीच लागेल जर IPL मध्ये राहायचं असेल तर. आणि स्कोर मी आता प्रिडिक्ट करू नाही शकत कारण का बाबा काय स्कोर होत आहेत, 250 रन्स होत आहेत, तर प्रिडिक्शन मला विचारू नको स्कोरचं. नक्कीच. आणि हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. पण आता आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत की कोण होणार टॉसचा बॉस. त्यामुळे आता घेऊयात कूल स्टायलिश फॅन मॅच सेंटर लाईव्ह मध्ये एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लाईव्ह ॲक्शन फक्त आपल्या जिओ सिनेमावर.